जंगली तू माय मिले करू कैसा तुला विसरू। नमस्कार आत्मा मालिक, कसे आहात तुम्ही सर्व? उज्ज्वला लाईफस्टाईलमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे। बहरलेली फुले तुम्हा सर्वांना सुगंध देव, परमेश्वर तुम्हाला सुखात ठेव, अशी मी माझ्या सद्गुरूंच्या चरणी मनापासून प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते। चला तर मग आजचा व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे दुःख, सुख आणि दुःख या संदर्भातच तुम्हाला थोडीशी माहिती देणार आहे। चला व्हिडिओला सुरुवात करूया। बघा, सुख आणि दुःख या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत, त्याबद्दलच आपला व्हिडिओ आहे आजचा। सुख व दुःख एका नाण्याच्या दोन बाजू आहेत। हवेसे वाटते पण मिळत नाही ते म्हणजे दुःख, जे मिळते ते म्हणजे सुख। सर्वप्रथम हे समजून घेतले पाहिजे की जे आपल्याला हवेसे वाटते पण ते मिळत नाही त्यालाच आपण काय बोलतो? दुःख। आणि जे मिळते ते म्हणजे आपल्याला जे जे पाहिजे ते मिळते ते म्हणजे सुख। त्याचे कारण वासना, तृष्णा, मन निर्वासन झाले म्हणजे मन मग न मिळाल्याचे दुःख नाही, मिळाल्याचा आनंद नाही, अशी स्थिती होईल। सुख दुःखे क्रमाक्रमाने असतात, कधी सुख येतं कधी दुःख येतं, हे माणसाच्या जीवनामध्ये चालूच असतं। आणि हे सर्व जीवन प्रवाह पार पाडण्यासाठी तर मग सद्गुरूंची आवश्यकता असते। म्हणून सद्गुरूंचे नामस्मरण, सद्गुरूंचे चिंतन हे सर्वात जास्त केल्याने दुःख दूर होते आणि सुख मिळण्यास सुरुवात होते। ज्या दिवशी माणूस जन्माला येतो, ज्या दिवशी जीव जन्माला येतो तेव्हापासून मरेपर्यंत सुख कधीच मिळत नाही। जेव्हा आपण जन्माला येतो तर बाबा पण सांगतात मरेपर्यंत सुख हे कधीच मिळत नाही। संसार वृक्षाच्या फांदीवर फिरून प्रत्येक पान उलटून पाहिले पण पानावर फक्त दुःखच दिसले। सुख मिळवण्याचा खूप प्रयत्न केला पण दुःखच दिसले। दुसऱ्या एका ठिकाणी संसाराला विष वृक्ष म्हटले आहे। कबीर पण म्हणतात कबीर सुख को जाय था, बीच में मिली गया दुख, सुख चाहू घर आपने, मैं अरु मेरा दुख। मनुष्य, बघा आता काय सांगितलेलं आहे कबीरांनी, मनुष्य विषय सुखासाठी भटकत होता तर त्याला सुख मिळाले नाही, त्याला सर्व दुःखच मिळाले। तेव्हा तो मुमुक्ष बनून परमार्थाला लागला, तिथेही दुःखच त्याला बघायला मिळाले। परमार्थाला लागला तेव्हा तो म्हणाला, हे प्रापंचिक दुःखांनो, तुम्ही आपल्या घरी जा, मी आणि माझं विरह दुःखच मला पुरेसं आहे। बघा किती छान कबीरांनी वर्णन केलेलं आहे। सुखिया ढूंढत मैं फिरू, सुखिया मिले न कोय, जागे आगे दुख कहू, पहिले उठे रोय। या जगात सुखी कोणी मिळतो का हे पाहायला मी फिरलो पण एक सुखी मिळाला नाही। ज्याच्याकडे जाऊन माझे दुःख सांगायला गेलो तर तो पण त्याचे दुःख मला सांगायला लागला। सुखी माणसाचा सदरा शोधायला राजाने सेवक पाठवले, त्यांना सुखी माणूस मिळाला तर त्याच्याकडे सदराच नव्हता, ज्यांच्याकडे तो होता तो दुःखी होता। बघा किती छान वर्णन केलेलं आहे। जाके आगर इक कहू, सो कहे इक बीस, एक एक ते दाक्षिया, कहा के काढू बीस। जगात ज्याच्या जवळ मी सांगायला गेलो माझे दुःख तर मला उलट दुःखच ऐकायला मिळाले, मला सुख कुठेच मिळाले नाही।
संतांच्या सहवासात जर नम्र भावाने गेलं तर संत सर्व दुःख नष्ट करतील. म्हणून सुख हे माणसाला कुठेच मिळत नाही, तर संतांच्या सहवासात जा, कबीर म्हणतात. संतांच्या सहवासात गेल्यावर एकदम नम्रतेने गेलो आपण, संतांचे मार्गदर्शन घेतले तर आपल्याला आपले दुःख पण नष्ट होते. पण जिज्ञासू संत सांगतील त्या मार्गाला जायला हवे. म्हणजे जे भोंदू बाबा आपल्याला हे करा ते सांगतील ते नाही ऐकायचे, पण जे मेन संत आहे, आता उदाहरणार्थ सद्गुरु माऊली, बाबांचे सर्व संतगण, ते पण प्रत्येक भाविकाला सांगत आहे तुम्ही ध्यान करा, चिंतन करा. तर अशा संतांचे मार्गदर्शन घेतले तर आपल्या जीवनातील दुःखही नाहीसे होऊ शकते. विष का खेत जो खेडिये, विष का बोजा झाड, फल लागे अंगार, से बुलिया दुखिया के गलहार. विषारी धान्याची पेरणी केली तर विषच पेरले जाईल. विषाचा वृक्ष लावला तर विषारीच फळे येतील. कबीरांनी एवढं छान उदाहरण दिलेलं आहे. त्यांची फळे म्हणजे जणू निखारे, त्यांची माळ करून दुनियेच्या गळ्यात घातली असे वाटते. वृक्ष लावायला ते सत्कर्माचे, दुष्कर्माचे नव्हे तर दुष्कर्माच्या वृक्षांचे सत्कर्माशी फळे कशी येतील. ज्याने देह म्हणून धारण केला आहे त्याला देह धारण केल्याचा दंड मिळणारच. देह धारण करणाऱ्याचं कारण पूर्वजन्मीच्या कर्माची फळे असतात. आपण मानव जन्म धारण केला, पण आपल्या जीवनात सुख दुःख घडतं त्याला पूर्वजन्मीचं आपलं कर्मच असतं. कर्माची फळं भोगण्यासाठीच आहे. म्हणून तर ती सर्वांना भोगावीच लागतात. मग तुम्ही 7 द्वीप 9 खंड 3 लोक कुठेही शोधा, देह धारण केला तर दुःख नाही असा माणूस मिळणारच नाही. म्हणून करताना ही चांगलीच कर्म करत चला, म्हणजे आपल्याला दुःखच वाटायला येणार नाही आणि आपण नेहमी परमेश्वराच्या जास्तीत जास्त जवळच राहू. ज्याने देह धारण केला त्याला दुःख दंड हा भोगावाच लागतो. पूर्वकृत कर्माचं फळ आहे. राजा भू दुःखी अवधूत दुःखी रंक विरपित, कहे कबीर ये सब दुःखी दुःख संत मन जित. राजा दुःखी, अवधूत नंगा जोगी, दुःखी गरीब दारिद्री, रंक तो की दुःखी. त्यांच्या उलट विपरीत तो धनवानही दुःखीच. इतकं काय तर संतांनाही दुःख आहेसच. संतांना पण दुःख असतं. सर्व हे दुःखीच असतात, नाही असं नाही. पण त्यांच्या मनावर जय मिळवला असल्याने ते सुखी वाटतात. दुःखावर ते परमेश्वराची ध्यान साधना करून सुख प्राप्त करून घेतात स्वतः. ते दुःखाकडेही संतोषाने पाहतात. असा ऋणको आपल्याला फिटतात. ऋणाकडे समाधानाने पाहतो, उरलेलं ऋण कधीच फिटत नाही. म्हणून सुख दुःख हे सर्व सारखंच असतं. आपण दुःख आलं, दुःख येऊ सुख येऊ, परमेश्वराचे जास्तीत जास्त नामस्मरण हे केलेच पाहिजे. नामस्मरण केल्याशिवाय जीवनात कशालाच पर्याय नाही. आपल्याला कितीही दुःख आले तर आपण परमेश्वराचे नामस्मरण केले तर आपले दुःख हे कमी होतात. आणि दुःख येतं सुख येतं म्हणजे हे आपले पूर्वजन्मीचे काही पाप केलेलं असतं, पुण्य केलेलं असतं, त्याचंच फळ आपल्याला मिळत असतं. सुख पाहता जेव्हा पाडे, दुःख पर्वता एवढे. बघा, संतांनी पण सांगितले सुख पाहता जेव्हा पाडे, दुःख पर्वता एवढे. असं का तर 50-50% ते असायला हवे. दुःख इच्छित मिळालेले आहेच, पण जे मिळाले तेही पुरेसे नाही. त्यामुळे काही टक्के दुःख हे असतातच.
त्यामुळे सुख दुःख हे एकाच नाण्याच्या बाजू आहेत आणि त्या सर्वांनी समजूनच घेतल्या पाहिजे. त्यामुळे आपल्याला दुःख आल्यानंतरच बघा आपण काय करतो, जेव्हा आपल्याला दुःख येतं त्यावेळेस आपण परमेश्वराचे नामस्मरण करतो, चिंतन करतो आणि आपण जीवनात खूप सुखी असल्यावर आपण परमेश्वराचं नामस्मरण करण्याचा प्रयत्न जास्त करत नाही. जाऊ दे, मला सगळं सुख मिळालेलं आहे तर मी कशाला परमेश्वराचं नामस्मरण करू. म्हणूनच सांगते मी की हा व्हिडिओ म्हणूनच केलेला आहे. आपल्याला जीवनात सुख मिळो अथवा दुःख मिळो, पण परमेश्वराचे नामस्मरण करत चला. नामस्मरणात एवढी ताकद आहे की दुःख हे जवळ येऊ शकत नाही. असा हा माझा छोटासा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आत्मा मालिक. बाहर क्या ढूंढता है ईश्वर वहाँ नहीं है, कर ले तू खोज दिल में ईश्वर का घर वही है, बाहर क्या ढूंढता है.